नमस्कार, मी डॉक्टर दत्तासकर. माझे मनसर येथे सिव्हिल हॉस्पिटल आहे. या ठिकाणी मी संधिवात, मणकेचे विकार, पॅरालिसिस या व्याधी उपचार करतो. आज माझे जे पेशंट आहे श्री लहू कदम म्हणून, ज्यांना मणक्याचा विकार होता, त्यांना प्रचंड वेदना होत होत्या, चालता येत नव्हतं, त्यांना माझ्याकडे उचलून आणलं होतं व मी दिलेल्या औषध उपचारामुळे किंवा मी दिलेल्या उपचार पद्धतीमुळे त्यांना अतिशय चांगला फायदा झाला. तरी त्यांचा मी प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. तुमचं नाव काय संपूर्ण? लहू माधव कदम. तुमचं वय किती? माझं वय 32. आणि तुम्ही कुठे राहता पुण्यामध्ये? मी पुणे जुनी सांगवी शितोळे नगरला राहतो. ओके. आणि तुम्हाला मणक्याचा विकार किती दिवसापासून होता? मला कमीत कमी 2 वर्ष झालं मणक्याचा त्रास आहे. बरोबर. आणि तुम्हाला चालता येत होतं का? नाही, मध्ये जरा काही वाटलं नाही, पण आता 1-6 महिने झालं मला खूप त्रास होत होता. मला उचलून आणायची गत होतीच. तुमच्यापाशी आल्यापासून त्रास अर्ध्याच्या वरी कमी झाला. बरोबर. तुम्हाला माझ्या जेव्हा चाकण आणलं तेव्हा तुम्हाला कसं माहिती आणलं होतं? मला ऍक्च्युली एका मित्रानं तुमचा नंबर दिले. बरोबर. मग तुम्हाला भेटायसाठी मी खास आलतो. तुम्ही आजच्या पैसे आल्यावर जरा मला बरं वाटलं की गोळ्या औषधं घेतलं. ह्या त्यांच्या मिसेस आहे कदम यांच्या. त्यांना तुम्ही चाकणला कसं आणलं होतं? धरूनच आणलं होतं. कसं धरून? म्हणजे दोन्ही माणसांना धरून आणलं? चालता येत होतं का? काही काम करता येत होतं का? काहीच नाही, बेडवर होते ते 3 महिने. दिवस माझ्याकडे तुम्ही आणलं त्याच्यानंतर आपण औषध दिली, त्यांना आता चालता येते? आता व्यवस्थित काम धंदा करतात, सगळं काही. मी दिल्या औषधाला कसा फरक पडलाय? त्यांना काम करता येते? येते. आता रिक्षा चालवतात? चालवतात. त्यानेच घेऊन आला जरा मला इथं. ओके. म्हणजे स्वतःच घेऊन आले ते. म्हणजे 50 किलोमीटर रिक्षा चालतात. हे त्यांचे मेवणे आहेत यांची, कदम यांचे. दादा, त्यांना जेव्हा तुम्ही चाकांना आणलं तेव्हा कसं आणलं तुम्ही त्यांना? गाडीमध्ये. चालता येत होतं का? काही काम करता येत होतं का? नाही. बर. मग आता त्यांना आपण औषध उपचार 2-3 महिने कोर्स केला, त्यांना आता चालता येते? आता गाडी चालवतो स्वतः गाडी चालवतो. तो चांगला गाडी रिक्षामध्ये. म्हणजे आता मला वाटतं 50 किलोमीटर त्यांनी चालवली. 50 किलोमीटर. पुण्यापासून तुम्ही आता इथपर्यंत तुम्ही स्वतः रिक्षा चालवली? स्वतः आलो गाडी घेऊन, खाली लावलं. ओके. म्हणजे मला सांगा, ज्यावेळेस 3 महिने तुम्ही आले होते त्यावेळेस तुम्हाला चालता येत नव्हतं, वेदना प्रचंड होत्या? वेदना खूप सर. मला स्वतःला तिथं पाण्याचा ग्लास आहे ना, स्वतः घेऊन जायचे जागेवर. काही काम करत होतं? काहीच नाही, फक्त पोरं पाणी आणून दिले तर प्यायचं, जेवायचं जागेवर. आणि तुम्ही काय काम करता? मी स्वतः रिक्षा चालवतो. म्हणजे तुमची रिक्षा सुद्धा बंद होती? रिक्षा 4 महिने कंप्लीट बंद होती माझी. म्हणजे पोट पाण्याचं जे साधन रिक्षा ती सुद्धा बंद होते. बरोबर. आता तुम्हाला काम करता येते? येते. आता मी स्वतः गाडी चालवतो. मी इथवर आलो, मी स्वतः माझ्या हाताने चालवतो. वेदनेला फरक पडले आता? वेदना खूप, म्हणजे 100%च्या 4 आणि कमी राहिले, पण वेदना माझ्या सगळ्या 50% वेदना तुम्ही थांबल्या. आता तुमच्यामध्ये आता आत्मविश्वास आलाय की मी स्वतः करू शकतोय गाडी चालवतो. हे जे माझे पेशंट आहे लहू कदम म्हणून, तुमचं मूळ गाव कोणते खरं असतं? माझा तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. आणि गाव कोणतं? उमरगेवाडी. तालुका उमरगा, जिल्हा. म्हणजे व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही पुण्यात म्हणजे गाडी चालवण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये असं घडलं. बरोबर. म्हणजे आम्ही गरीब आहे, शेतघर, आम्हाला काहीच नाही गावाकडे. बरोबर. मग मला सांगा ताई, ज्यावेळेस तुम्ही ही ज्या जागेवरती होती त्याला काही करता येत नव्हतं, मग तुम्ही कामधंदा करूनच यांना सगळं धुण्या भांड्याचं काम करूनच सांभाळलं त्यांना, सगळं तुम्ही सांभाळलं. बरोबर. पण आता काम करताय, आता रिक्षा चालवतात ते. हे माझे पेशंट आहे लहू कदम म्हणून. त्यांचं वय 32 वर्ष फक्त. त्यांना लंबर स्पॉन्डिलायसिसचा त्रास होता, प्रचंड वेदना होत होत्या. MRI केला. MRI मध्ये स्लीप डिस्क आहे त्यांना, स्पायनल कॅनॉल स्टेनोसिस आणि बायलॅटरल नर्व रूट कॉम्प्रेशन्स असल्यामुळं त्यांना स्पायनल म्हणजे मणक्याची ऑपरेशन करणं किंवा स्पायनलची सर्जरी करणं म्हणजे लॅमिनोटॉमी तसं करणं गरजेची गोष्ट होती. पण ती आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं, त्यांना आर्थिक सक्षमता नसल्यामुळे त्यांना ऑपरेशन करणं शक्य झालं नाही. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की आपण काय औषध उपचार करू. त्यांना मी आयुर्वेदिक व ॲलोपॅथिक या दोन्ही वैद्यकीय उपचार पद्धतीने उपचार केले. वास्तविक पाहता त्या उपचारांना अतिशय चांगला फायदा झाला. आज हा माणूस, यांचं मूळ गाव हे उमरगा, म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा आहे. तिकडे आर्थिक उत्पन्नाचं काही साधन नसल्यामुळे ते पुणे येथे सांगवी येथे आले. त्या ठिकाणी ते रिक्षा चालून त्यांचा उदरनिर्वाह करत होते.
पण मधल्या काळात त्यांना स्पॉन्डिलायसिसमुळे काहीच काम करता येत नव्हतं. ते 3 महिने जागेवर बसून होते आणि त्या काळात त्यांच्या मिसेसनी त्यांना माझ्या आणलं. मी त्यांना अतिशय योग्य उपचार केले, मार्गदर्शन केलं आणि आज त्यांना जवळजवळ 75% फरक पडला आहे. ते आता स्वतःचं काम स्वतः करत आहे, स्वतः रिक्षा चालत आहे. विशेष करून आज ते माझ्याकडे म्हणजे औषध उपचार घेण्यासाठी ते पुणे म्हणजे सांगवी इथून मंचर इथे आले आहे. जवळजवळ 55 किलोमीटर रिक्षा त्यांनी स्वतःहून चालवले आहे. मला सांगायचा उद्देश हा आहे, मणकेचे विकार, संधिवात, पॅरालिसिस किंवा अशा अनेक व्याधीमध्ये रुग्णांना योग्य मार्गदर्शन होणं, त्याचा डायग्नोस होणं व त्याच्यासोबत उपचार मिळणे गरजेची गोष्ट असते. गेली 24 वर्ष मी वैद्यकीय व्यवसाय करत आहे आणि ह्या वैद्यकीय व्यवसायातल्या माझ्या अनुभवाने मी काय केलं, स्वतःचे काही फॉर्म्युलानी रुग्णांना चांगला फायदा होतो. तरी रुग्णांनी मला प्रत्यक्ष भेटावे, मी त्यांना योग्य मार्गदर्शन करेन, योग्य गाईडलाईन करेन. आणि माझा मंत्री पत्ता आहे डॉक्टर दत्ता आजकर, DSK प्राईड, मुळेवाडी फाटा, मुक्काम पोस्ट मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 9890 20 68 73.